आता इथे नाश्त्याला जावयासाठी सोय बघा, आज जावयाची सोय. मिसळ पाव. काय बोलशील बाबू? मग जावयाची सोय बघा. कोणाची सोय आहे? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तर आता मॉर्निंग झालेली आहे, मस्त आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहोत न. बाबू पण इथं रेडी झाले, बघू शकता तुम्ही. आता हे येणार आहेत आम्हाला घ्यायला येणार आहेत घरी जायला, म्हणून आम्ही दोघं पण, म्हणजे बाबू तर रेडीच असतं, तर मी पण लवकरच रेडी वगैरे झालेले आहे. तर आता हे आल्यान बघा, हे पोचल्यान पण लवकरच. कोणाला घ्यायला आले? तुला? मला. मग मला नाही मम्मीला नाही का न्यायचं? न्यायचं. कुठे जायचं आपल्याला? कुठे? पनवेलला. दहीसरला. जायचं आपल्याला. पोनवेलला नाही जायचं आपलं, पोनवेलला. दहीसरला. आता इथे नाश्त्याला जावयासाठी सोय बघा, आज जावयाची सोय. मिसळ पाव. काय बोलशील बाबू? मग जावयाची सोय बघा. कोणाची सोय आहे? बघितलं का? पोऱ्याला पण माहितीये कोणची सोय झाली. तर चला गाईज, मिसळ पाव खाऊन घेतो आता मस्त आहे. की त्यासाठी घरची काही खाऊनच ना आलो, कारण की तशी मिसळ पाव बनवणं तर मला पहिलेच माहिती होता, म्हणून मी घरची काही खाऊनच ना आलो. तुम्हाला विचारलेलं काय बनवू, हा, म्हणून नाश्ता करूनच ना आलो मी. त्या इथंच आलो डायरेक्ट. गाईज बघा, एक नाश्ता नाही संपत तर लगेच दुसरा. हाती शिंगर. जस्ट घरी आलेलो आहे मी, आणि रुद्रांशनी बघा लगेच लर पण घातली. बुट्टा बिट्टा घालूनच आले घरी तिथून. हे बघा, हीच बुट्टा घालायला लावली त्यांनी, बोलतो हीच घालायची आहेत. पण तीच घालून आले वापस घरी तो. आणि त्यांनी नाक्यावर बघितला सर्वेशला, तिथं दुकानात आहे तो, तर ह्यो सांगतं का तिथंच चल त्याच्याजवळ दुकानामध्ये, म्हणून आता आले ना लहर घातले बघा. अरे हो ना. आणि बघा मम्मी बसले बाहेर. मम्मीने आता काहीतरी उतारा पण तिथंच आहे वाटतं, झाडून मारले का काय तर. आणि बाहेर लगेच आईने काय केले, सगळा पाला जाळले अंगण्यान पडलेला पाला सगळा जाळला आईनी. तो बघ झाडून काढला ना, आग लावले बाहेर. बघला तुम्ही? हा. गुड इव्हनिंग गाईस. तर झोपेतून उठलेलं आहे मस्त आहे की, भरपूर झोप लागली आज. बरेच दिवसां बायको पोऱ्या घरा आला म्हणून. म्हणजे 2 दिवसांन र. तर चला, आताच फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि बघू काहीतरी नाश्ता करायचा, कारण की मी आज चाय पिला नाही, कारण की आता चाय मला जरा बंद करायचं आहे. सकाळी बी तर संध्याकाळी हल्ली सध्या बंद केले, एक टाईमच चालू ठेवले, कारण की डायरेक्ट सोडाचा बोलला म्हणजे सुटत ना. आणि मॅडमची चालू आहे कपडे घडी. बघा आता चार्जिंगला लावू. बाबूने आणलेली इथे बॅटरी बघा. बाबूलबानी संपवले का? पेटत नाही मग? बाबूलबानी बंद केलाय. ओके, पकड, येतो मी चार्जिंगला लावा लागे. तर चला, हिचं पण चालू आहेत कपडं गाडी, आणि मी पण येतो जरा. कोणाची बाबा? गाडी बघा गाईज गाडी बघा. ही बघा कसली डेंजर गाडी आली इकडे बघा. पोरा उतरली त्या गाडीची, कसली मोठी पाहिजे बघा त्यांनी. नुसतं कलर बिलर काय डेंजर गाडीला गेले. या गेली आता बाबू, गेली गाडी. बाबूला दाखवायला पाहिजे होती, गेली. तर चला, मी पहिले आता जाऊन येतो हार्डवेअरला, कारण की मम्मी आमच्या रूम मधला फॅन येतो बंद पडलेला आहे. तर आता बघतो ना, एक फॅन घेऊन येतो त्यांना. तर आता चालू आहे नाक्यावरती, मी हार्डवेअरला जाऊन येतो. गुड इव्हिनिंग गाईज. तर आता
इव्हिनिंग झाले, उठले वगैरे, फ्रेश वगैरे झाले. बाबूची पण मस्त तयारी वगैरे केली. बाबू गेले तर यांच्याबरोबर नाक्यावरनं मिनी घेतले ते वाटण वाटायला, कारण की नाहीतर बाबू असला तर बाबू नुसतं खोबरा खात बसतं. तर आता गेले तर पटकन घेते मी वाटण वाटून. काय झालंय बोलतं? कुठं दुखते? काय झाला? काय होतंय? झोमते? आ? लवंटे? का लवंटे? हाव लवंटे. काय माहिती, तो मगाशी बाहेर धावता पडले तर त्याच्या तिथं खरचटले, तर सांगते लवंटे मुस्कटला बोलतो असं सांगते. तर आता आम्ही घेतले अभ्यास करायला. बघा इथं पुस्तकं काढले. मी नव्हतो घेणार अभ्यास, हे जाता जाता बोलले, म्हणजे त्यांच्या मागे लागलेला परत, तरी बोलले का बोलतं त्याचा अभ्यास घे. तर मी बोललो मी नाही बरं आज घेत, कारण की माझी तब्येत नाही जरा बरोबर. कसं तरी आता आटपले थोडाफार काम, ना आलो ना बेडरूममध्ये परत पडून राहतो. मी नाही बरं काही त्याचा अभ्यास घेत, तर तो काय ऐकतच नाही. तो सांगते अभ्यासच करायचा आहे. मग घेतले आता पाटीनं पुस्तकं वगैरे घेतले ना, आता घेते त्याचा अभ्यास करून. बघू किती अभ्यास करते. करशील का? आता गाईज आता बराच वेळ केला बाबूनी अभ्यास, जरा खेळला पण बाहेर जाऊन थोडा वेळ. भाऊ आलते तर त्यांच्याबरोबर खेळला पण ना. आता झाला त्याचं जेवायचा टाईम, तर आता त्याला जेवायला पण घेतले मिनी. तर बघा बाबूला बनवले मिनी जिरा आणि काळ्या मिऱ्यावरती चिकन आणि भाकरी. नाही इथं बघा कसं जेवते ना. बाहेर भाऊंच्या जवळ मस्ती पण त्याची चालूच आहे. त्याला जेवता जेवता मस्ती पण करायला लागते, तर त्याची मस्ती पण चालूच आहे त्याची. म्हणजे भाऊंच्याच बरोबर जोडे जमलेली असतं खेळायला, ते भाऊच लागतात खेळायला, त्यांच्या बरोबर बरोबर खेळतो तो. तर चला बाबू काय केलतं ते कशाला घेतले? आता बघा मेणबत्ती घेतले, त्याला मेणबत्ती दिसली ते मेणबत्तीची पण दशा करून ठेवली. दाखव. मग बघा मेणबत्तीची पण दशा करून ठेवले. कुठलीच गोष्ट व्यवस्थित ठेवणार नाही, सगळं तोडमोड. गाड्या पण आणल्या तिकडून, मम्मी आजीच्यासाठी गाड्या बिड्या पाठवून देतं. एक दिवस पण ठेवत नाही, सगळा खालतून वरतून ती चाकं वेगळी, ते गाड्यांचं पार्ट वेगळं, सगळा वेगवेगळा करून ठेवतं. म्हणून मी मम्मीला सांगते याला काही आणू पण नको, तरी पण मम्मी ऐकत नाही. मम्मी याच्यासाठी नुसती काही ना काही खेळणी आणतच असतं. आता तुला खेळणी नाही, तुला खेळणी काहीच नाही, कॅन्सल तुला खेळणी. आता काय करशील? बघा कसं भाऊ खेळताना क्रिकेट, बघा खेळताना क्रिकेट यो मधीन मधीनच ओरडते. तर चला मी घेते आता बाबूला जेवायला भरवून. इथं गेल्यान बाहेर, यांची आज आहे सुट्टी, तर गेल्यान बाहेर. घरात असल्यावर हे काही घरात राहत नाही, यांचा बाहेरच असते जास्त टाइमपास. तर आता कधी येतील काय माहिती नाही. जेवता जेवता बाबूला लागले थंडी, म्हणजे विषय निघला स्वेटरचा. तर लगेच बाबू सांगते मला स्वेटर घाल ना. आता बघा इकडे याला स्वेटर घातले ना, इकडे भाऊ पण लगेच स्वेटर घालून आल्यान. इथं बघा बाबू, इकडं बघ रुद्रांश, टाटा पाय देशील तो लपला. थांब ना, दाखवू दे ना सगळ्यांना, सगळ्यांना दाखवू दे. बघ बघ कसा भारी. इकडे बघ पिल्ली, कसं स्वेटर मस्त ना. बघू इकडे बघ, टाट बोलशील तर बघा कसा बाबूला मस्त स्वेटर. म्हणजे यो आणलेला मागच्या वर्षी स्वेटर, आणि याला मॅचिंग सॉक्स पण आहेत, पण सॉक्स काही घातलं नाही. आणि यो स्वेटर आणलेला आमच्या आईने, छोट्या आईने, घनसोलच्या आईने आणलेला, छोट्या आईने. तर त्याला म्हणजे मागच्या वर्षी काही यो घालून देत नव्हता, तर आता घालून देते ना. आता परफेक्ट होते यावर्षी त्याला स्वेटर.
फक्त असं वाटते टोपी बारीक होते पण व्यवस्थित आहे. बाबू रुद्रांश कसं वाटते स्वेटर? आपले ऋता मावशींच्या आईला थँक्यू बोल. थँक्यू आई असं बोल. कुठल्या आईने आणले? ऋता मावशींच्या आईने ना. हा ऋता मावशींच्या आईने आणलेलं आहे याला स्वेटर ना. आईला मी फक्त बघायला सांगितलेलं तर आई डायरेक्ट घेऊनच आली. आलंदेशी आणले वाटतं आईने. हा घनसोलीच्या आईने ऋता मावशींच्या आईने आणले. नाही सगळा पूर्ण ऋता मावशींच्या आईनेच आणले. तो सांगते का वरचा आहे तर ऋता मावशींच्या आईने आणले न मम्मीने आणले असं सांगते. तर गाईज मी गेलो होतो जरा बाहेर आणि आता जस्ट आलोय घरी. घरी आल्यानंतर आता रुद्रांश वगैरे आहे माझ्याजवळ आणि त्याचा पण झालेला आहे जेवण. इथे बसलेली धनश्री तिचं पण झालेलं आहे जेवण. दोघांनी जेवून घेतलेलं आहे. आता मी जस्ट आलो आणि मला पण हे बघा इथे वाढलेलं आहे ताट. आता मी पण घेतो जेवण. थोडा काम होता म्हणून बाहेर गेलेलो जरा टाईम झाला यायला मला. तर आता मी घेतो जेवण. यांचं झालेलं आहे जेवण आणि चला आपण हा व्लॉग आता इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.